आध्यात्मिकता किंवा आध्यात्मिक जीवन हा मनुष्य जीवनाचा पाया आहे. आणि मनुष्य जीवन जगत असताना जेव्हा सगळं काही एखाद्या व्यक्तीला मिळून जातं, त्याच्यानंतर तरीही त्याच्या आयुष्यामध्ये एक गोष्ट मिळवण्याची बाकी असते. ती गोष्ट म्हणजे परमेश्वर, देव आणि मोक्ष. आता पूर्वीच्या काळी ज्या वेळेला संत महात्मे म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज आणि त्याही पूर्वी जे संत होऊन गेले, मग ते कबीर असतील, त्यांनी जे मनुष्य जीवनाला एक प्रकारची जी दिशा दिलेली आहे, ती दिशा घेऊन जे लोक आजही जगतात, त्यांच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. परंतु आजच्या जगामध्ये काही संत, साधू दिसणारे लोक हे मनुष्य जीवनाला एका वेगळ्या मार्गाकडे घेऊन चाललेले आहेत. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला फार प्राचीन अशी आध्यात्मिक संस्कृती आहे. त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर, चोखोबा, संत नामदेव महाराज आणि इतरही अनेक संतांनी महाराष्ट्राला एका आध्यात्मिक उंचीवर नेऊन ठेवलंय आणि त्याचा वारसा आजही जपणारे लाखो लोक आपल्याकडे आहेत. आषाढी वारीनिमित्त जे लोक पांडुरंगाच्या दर्शनाला जातात, अनेक समाजातले, वेगवेगळ्या समाजातले, वेगवेगळ्या स्तरातले, वेगवेगळ्या आर्थिक प्रगती असलेले लोक आज पांडुरंगाच्या चरणी लीन होत असतात. पण ज्या वेळेला हाथरस सारखी घटना आपल्या समोर येते, त्यावेळेला पुन्हा एकदा निश्चित विचार करायला भाग पाडलं जातं. आता ही संपूर्ण घटना आपण बघणार आहोत. ही घटना कशी झाली, या ठिकाणी लोक इतक्या प्रमाणामध्ये का गेलेले होते, किती लोक एकाच ठिकाणी जमलेले होते आणि ही जी घटना घडली, या घटनेचं मुख्य कारण काय असू शकतं. आता या बाबतीमध्ये तपास सुरू आहे. तपासाअंती काही निश्चित तथ्य समोर येतील, पण काही दिवस निघून जातील आणि या घटना संपूर्ण या मनुष्य जातीकडून विसरल्या देखील जातील आणि पुन्हा एकदा अशी घटना आपल्या समोर येऊन उभी राहील. आता उत्तर प्रदेश याच्यामधला हाथरस जिल्हा आहे आणि याच्यामध्ये फुलरई नावाचं एक गाव आहे आणि या ठिकाणी एक सत्संग आयोजित केलेला गेलेला होता. आणि सुरुवातीला अशी बातमी समोर येते की या सत्संगाची प्रशासनाला परवानगी घेण्यासाठी पत्र देखील दिलेलं होतं. ज्या संख्येमध्ये भाविक उपस्थित राहणार होते, ती संख्या प्रशासनाला कळवली गेलेली नव्हती, अशा एक प्रकारची बातमी समोर येते. हाथरस मधल्या फुलरई गावातल्या एका मोकळ्या मैदानावरती साधारणपणे 50,000 लोक, 50,000 भाविक या ठिकाणी जमलेले होते आणि सत्संग सुरू झालेला होता. आता सत्संग कुणाचा होता, तर सत्संग नारायण साकार हरी उर्फ भोले बाबा यांचा सत्संग त्या ठिकाणी आयोजित केला गेलेला होता आणि त्यांच्या सत्संगासाठी साधारणपणे 50,000 इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक उपस्थित राहणार होते. मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या आसपास हा सत्संग आटोपता झालेला होता. सत्संगाची सांगता झालेली होती. त्यावेळेला आता हे नारायण साखर हरी उर्फ भोले बाबा हे या भक्तांमधून त्यांच्या निवासस्थानी जाणार होते. तर त्याच वेळेला त्यांच्या चरणांची धूळ आपल्या माथी लावण्यासाठी म्हणून त्यावेळेला त्या 50,000 जे त्या ठिकाणी भाविक जमा झालेले होते, त्यातले काही भाविक या भोलेबाबांच्या दर्शनासाठी किंवा त्यांच्या चरणांची धूळ आपल्या डोक्याला लावून घेण्यासाठी म्हणून पुढे सरसावलेले आहेत. आणि पुढे आल्यानंतर त्या ठिकाणी एक खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये काही जे भाविक पडलेले आहेत आणि ते पडल्यानंतर त्यांनी उठण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच वेळेला त्या भागामध्ये अत्यंत भगदड तयार झाले, धावपळ तयार झाले आणि हे सगळं होत असताना म्हणजे इतर जी लोक होते ती सुद्धा भांबवून गेलेली आहेत आणि इतरत्र पळायला लागलेली आहेत. अगदी काही क्षणामध्ये बघता बघता जी लोक खाली पडलेले होते त्यांच्यावरून असंख्य लोक धावायला लागलेले आहेत आणि जे खाली पडलेले होते ते चिरडायला लागलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आता कशी परिस्थिती तयार झालेली असेल याचा आपण फक्त अंदाज करू शकतो. या मृतकांमध्ये असंख्य महिला आहेत, लहान मुलं आहेत. ज्या महिला, जी लहान मुलं या सत्संगासाठी गेलेले होते. आता अशा ठिकाणी गेलेल्या ज्या व्यक्ती असतात, एकतर त्या मध्यमवयीन व्यक्ती असतात आणि मध्यमवयीन जर व्यक्ती असतील तर त्यांच्यासोबत त्या लहान मुलांना घेऊन जात असतात. आणि महिलांमध्ये आता महिलांचा जो पेहराव असतो तो जो साडी आणि ह्या इतर ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे त्यांना तिथून पळणं शक्य होत नाही. पुरुषांच्या बाबतीमध्ये जर म्हणायला गेलात तर शर्ट पॅन्ट सारखी वस्त्र परिधान करत असतात. त्याच्यामुळे पळापळ करणे, धावपळ करणे अशा प्रसंगापासून स्वतःची सुटका करून घेणे स्त्रियांपेक्षा जास्त सोपं होत असतं. तर या ठिकाणी अशी बातमी समोर येते की जास्त करून महिला आणि लहान मुलं त्या जागेवरती मृत्युमुखी पडलेले आहेत. प्रशासनाकडून साधारणपणे 40 पोलीस कर्मचारी
त्यावेळी तैनात होते आणि यावेळेला ॲम्ब्युलन्स म्हणा किंवा ज्या वैद्यकीय सुविधा असतात, या सुविधा त्या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या नव्हत्या. आता हा हा सगळ्या प्रशासनाचा गोंधळ असावा असे आपण म्हणू शकतो. पण ही जी जबाबदारी आहे, जी आयोजक असतात, यांनी सुद्धा जाणीवपूर्वक ज्या इतर वैद्यकीय सुविधा म्हणा किंवा अशा प्रकारचं जर काही असुव्यवस्था तयार झाली, तर त्या गोष्टीला कसं हँडल करायचं याचा अगोदरच विचार करून ठेवणं जास्त गरजेचं होतं. तर हे जे मृत व्यक्ती आहेत किंवा घायाळ व्यक्ती आहेत, यांना जवळच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलेलं होतं किंवा ज्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार होऊ शकतील, त्या ठिकाणी यांना नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केलेले होते. आता एटा नावाचा एक या ठिकाणचा भाग आहे. त्या ठिकाणी असंख्य डेड बॉडीज किंवा असंख्य घायाळ लोकांना घेऊन गेलेले होते. तिथे एक रजनीश नावाचा एक पोलीस कर्मचारी तैनात होता. आता एवढ्या सगळ्या डेड बॉडीज बघून या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि या झटक्यामधून त्याचा मृत्यू देखील झालेला आहे. ही घटना घडून गेल्यानंतर ते जे डेड बॉडीज होता त्यांच्यावर टाकण्यासाठी तेवढ्या चादर देखील उपलब्ध नव्हत्या. इतके मृतदेह त्या ठिकाणी पडून होते. साधारणपणे 122 ते 125 पेक्षा जास्त लोकांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला होता आणि 100 पेक्षा जास्त लोक या ठिकाणी घायल झालेले होते. ही घटना घडून गेल्यानंतर 22 पेक्षा जास्त आयोजकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे. आता ही दुर्घटना आहे की याच्यामध्ये काही साजिश आहे, याचा देखील दोन्ही अँगलनी विचार केला जातोय. आता हे जे भोले बाबा आहेत, ज्यांचा सत्संग त्या ठिकाणी झालेला होता. आता ह्या भोले बाबा कोण आहेत याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया. हे जे भोले बाबा आहेत, यांचं खरं नाव सूरज पाल असं आहे आणि ते काशीराम नगर, पटियाली गाव किंवा एटा या भागातले आहेत अशी माहिती समोर येते. साधारणपणे 25 वर्षापासून ते सत्संग करतायत आणि त्यांचे अनेक भागांमध्ये राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या ठिकाणी असंख्य भाविक आहेत, त्यांना मानणारे अनेक लोक आहेत. ही घटना घडून गेल्यानंतर हे जे भोले बाबा आहेत, हे या ठिकाणाहून निघून गेलेले आहेत. आता काही ठिकाणी ते फरार आहेत असा सुद्धा उल्लेख केला गेलेला आहे. साधारणपणे जे मृत व्यक्ती आहेत यांच्या कुटुंबियांना 2 लाखाची मदत जाहीर केलेली आहे आणि जे व्यक्ती या घटनेमध्ये जखमी झालेले आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयाचा बंदोबस्त सरकारमार्फत केला गेलेला आहे. अजून अशी माहिती समोर येते की हे जे भोले बाबा, ज्यांचं मूळ नाव सूरज पाल असं आहे, यांनी 18 वर्षापेक्षा जास्त उत्तर प्रदेश पोलीसमध्ये वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकरी केलेली आहे. 18 वर्षाची नोकरी केल्यानंतर त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी लोकांना मार्गदर्शन करणे, सत्संग करणे अशा स्वरूपाचं काम सुरू केलेलं होतं आणि साधारणपणे 25 वर्षापासून ते सत्संग किंवा मार्गदर्शन आणि लोकांना आध्यात्मिक उन्नतीकडे घेऊन जाण्याचं काम करत होते. कुठल्या बाबांना फॉलो करणे, कुठल्या बाबांचा सत्संग घेणे हे व्यक्तिनिरूप प्रत्येक व्यक्ती या गोष्टीचा निर्णय घेऊ शकतो आणि आपण कुठल्या बाबांना फॉलो करावं, कुठल्या बाबांचं आचरण करावं हे प्रत्येक व्यक्तीच्या त्याची जी निष्ठा असते त्या निष्ठेप्रमाणे तो व्यक्ती काम करत असतो आणि हा त्या व्यक्तीच्या निष्ठेचा भाग आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे व्यक्तिगत टिप्पणी करणे तेवढं उचित ठरणार नाही. अशा प्रकारच्या ज्या घटना घडत असतात, या घटना आपण टाळू शकतो का? तर याचं उत्तर निश्चित हो असं आहे. जर का योग्य प्रकारे नियोजन केलं गेलं, त्या ठिकाणी जिथे आपल्याला अशा प्रकारे सत्संग किंवा कुठल्याही प्रकारे लोकांची गर्दी जमवायची आहे, त्या ठिकाणी योग्य नियोजन करणे, योग्य वैद्यकीय सुविधा उपलब्ध असणे, अशा प्रकारे जर का काही घटना घडल्या तर त्या ठिकाणाहून बाहेर निघून जाण्याचा मार्ग अगोदरच निश्चित असणे, ज्याला आपण इमर्जन्सी एक्झिट म्हणतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं जास्त गरजेचं आहे. आणि पोलीस नियोजन असणे, प्रशासनाचं नियोजन असणे हे देखील या आयोजकांनी केलं पाहिजे, तर अशा आपण घटना टाळू शकतो. आणि सगळ्यात शेवटी जी व्यक्ती अशा गर्दीच्या ठिकाणी जाणार आहे, लहान मुलांना घेऊन जाणार आहे, त्यांनी देखील खरोखर त्या ठिकाणी जाण्याची गरज आहे का, अशा स्वरूपाचा विचार करणं देखील गरजेचं आहे. आणि जर का आपण या ठिकाणी जात असाल, गर्दीच्या ठिकाणी जात असाल, तर अशा प्रकारे जर का काही घटना घडली तर आपल्याला तिथून पळून जाण्याचा काही मार्ग आहे का, इमर्जन्सी एक्झिट आहे का, अशा प्रकारचा विचार करणं गरजेचं असतं. जे लोक अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आयोजित करत असतात त्यांना स्वतःला अशा ठिकाणाहून निघून कसं जायचं याची व्यवस्थित माहिती असते. यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारे भीती राहत नाहीत आणि सही सलामतपणे अशा ठिकाणाहून निघून जात असतात. या ठिकाणी मरण ओढवतं ते सर्वसामान्य माणसाचं. त्याच्यामुळे याच्यामधून जे आपल्याला समजून घ्यायचं ते आपण समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. हे जे असंख्य मृतक आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
आपण कमेंटमध्ये सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. त्याचबरोबर जे घायाळ लोक आहेत त्यांना लवकरात लवकर बरं वाटेल अशी देवाकडे प्रार्थना करूया. भेटूया पुन्हा एकदा बरोबर रात्री 9 वाजता नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत आपापली काळजी घ्या. धन्यवाद.